खरं तर टायमिंग सकाळी 6 ते रात्री 10:30 पर्यंत टायमिंग आहे मेट्रोचं. याबद्दल आमचं काही दुमत नाही. लोकांना सर्व सुविधा देण्याचं काम मेट्रो करते. परंतु आज जी घटना घडली होती काल रात्री महाराष्ट्र नगरच्या हायवेला, सायनपुणे हायवेला एक क्रेन पडल्यानंतर पूर्ण ट्रॅफिक जाम झाली होती. पूर्ण पांजरापोळ पासून ते छेडानगर आणि पूर्ण वाशी जकात नाका आणि मुलुंड जकात नाका पूर्ण ट्रॅफिक जाम झाली असताना तिथे कोणतीही पर्याय व्यवस्था नसल्या कारणाने आज लोक संतप्त आहेत. आमची फक्त एवढीच मागणी आहे की आज पूर्ण या पट्ट्यामध्ये जर पूर्ण रस्ते जाम असते होते तर त्यावेळेला आमचे माजी मंत्री नवाब मलिक साहेब आणि आमच्या स्थानिक आमदार सना मलिक मॅडम यांच्या माध्यमातून फक्त मी एक मागणी करतो प्रशासनाला, मेट्रो प्रशासनाला, की अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मेट्रो प्रशासनाने की समजा एखादा पेशंट असेल, काही असेल, त्यासाठी एखादी आपत्कालीन एखादी फेरी ती वाढवावं किंवा त्यासाठी एखादी जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी नेमावेत. आज पूर्ण रोड पूर्ण ब्लॉक असताना तिथे कितीतरी अँब्युलन्स वाजत होत्या. किती पेशंट असतील, काही लोकांच्या गाड्या पंक्चर झाल्या, काही लोकांच्या गाड्या बंद झाल्या, लोकांची हे पूर्ण होते. पूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असताना फक्त आमची प्रशासनाला एकच मागणी आहे की यावरती प्रशासनाने काही तोडगा काढून या म्हणजे एखादा अधिकारी असा नेमावा की आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखादी फेरी किंवा एखादी काहीतरी उपाययोजना करावी. यासाठी मी मेट्रो प्रशासन आणि MMRD प्रशासन आणि पीपल कोल्हा एक विनंती करतो की तुमचे जबाबदार अधिकारी इथे द्यावेत. कारण आज जर पब्लिक आणि सगळे पूर्ण पब्लिक इथे वरती आली असती आणि जर एखादा पब्लिकचा रोष इथे आला असता, तिथली सिक्युरिटी आणि तिथली कर्मचारी ते हँडल करू शकत नव्हते. आज आम्ही इथे आलो, आम्ही या लोकांना कंट्रोल केलं. फक्त आमची प्रशासनाला एक विनंती आहे की इथे फक्त पर्याय व्यवस्था करावी. इथे आल्यानंतर ती परिस्थिती पाहिली, पूर्ण रस्त्यावरती पूर्ण वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर जर पर्याय मार्ग असावा अशी जर कुठली व्यवस्था होती ती मेट्रो प्रशासन होती. आणि मेट्रो प्रशासनाकडे आल्यानंतर देखील त्यांच्याकडे काही त्यांच्या तांत्रिक अडचणी होत्या किंवा त्यांचे अधिकारी इथे डिसिजन मेकर नसल्यामुळे ते लोक फेरी वाढवू शकत नव्हते. त्यामुळे आज मी पहिली तक्रार केली आहे मेट्रो प्रशासनाला की अशी आपत्कालीन परिस्थिती जर आली त्यावेळेला एखादा डिसिजन मेकर अधिकारी इथे नेमावा. आज मी एक मेट्रो प्रशासनाकडे आमचे माजी मंत्री नवाब मलिक साहेब आणि आमचा स्थानिक आमदार सना मलिक मॅडम यांच्या माध्यमातून मेट्रो प्रशासनाला एक मागणी करत आहोत आम्ही की आपत्कालीन परिस्थितीमध्ये इथे एखादा डिसिजन मेकर अधिकारी नेमावा आणि एखादी समजा गरज पडली तर एखाद दुसरी फेरी वाढवावी आणि मेट्रोच्या डब्यामध्ये काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी. ही आज मी मागणी करतो. ही माझी पहिली तक्रार आहे मेट्रो प्रशासनाला. याच्यावरती लवकरात लवकर हे तोडगा काढावा ही नम्र विनंती.